शारीरिक प्राण अशा प्रकारे समजून घेतलेली आहे. नाड्यामधून वाहणारी जी गोष्ट आहे त्याला आपण प्राण असं म्हणतो. आता प्राण हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचे प्रकार हे पाडलेले दिसतात. त्यांच्या कामानुसार उपनिषदांमध्ये, दर्शनांमध्ये सगळीकडे आपल्याला ही गोष्ट आढळते की त्यांची स्थानं आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांचे प्रकार पाडलेले आहेत. तर इथे सुद्धा प्राणादी वायूंची स्थानं सांगितलेली आहेत. तर आपण 35व्या श्लोकावर आहोत. प्राण आद्यो हृदिस्थाने अपानस्तु पुनर्बुधे समानो नाभिदेशेतु उदानः कंठमाश्रितः व्यानः सर्वेषु चांगेषु व्याप्य तिष्ठति सर्वदा. प्राणवायूचं स्थान कुठे सांगितलं? हृदयामध्ये. अपानस्तु पुनर्बुधे हृदस्थानाचं स्थान सांगितलेलं आहे अपानवायूचं. समानो नाभिदेशेतु या दोघांच्या मध्ये नाभी प्रदेश येतो आणि तिथे समान वायूचं स्थान सांगितलेलं आहे. आणि उदान हे कंठमाश्रितः कंठामध्ये उदानाचं स्थान सांगितलं. आणि व्यानः सर्व देशेषु सर्वेषु चांगेषु सर्व अंग प्रत्यंगामध्ये असणारा वायू कुठला आहे? व्यान आहे. आता ही संकल्पना तुम्हाला माझ्या मते क्लिअर असेल तरी पण एकदा व्यवस्थित सांगतो की प्राण हा जो प्रकार आहे तो आपण नाडीतून वहन होणारा अशा पद्धतीत घेतो. आणि प्राण निघून गेला की शरीरात काय राहतं? काही नाही, बरोबर. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच आपलं शरीर हे अस्तित्वात आहे. आपण मनुष्य म्हणून काम करत राहतो, परंतु प्राण ज्या दिवशी गेला त्या दिवशी सगळं गेलं. या प्राणाला म्हणूनच कामासाठी म्हणजे ते जोपर्यंत आपलं प्राण हा सक्रिय आहे शरीरामध्ये, त्याच्या गतिविधी चालू आहे तोपर्यंतच आपलं शरीर आहे. मग याचं कार्य समजून घेण्यासाठी याचे स्थानानुसार प्रकार पाडले आणि त्याला कामानुसार पण प्रकार पाडलेले आहेत आणि त्यांना नावं दिलेली आहेत. जसं की पहिला आहे तो म्हणजे प्राण, हृदयस्थिते. आता हे सांगण्यामागचं कारण असं आहे, जो प्राण आपण बाहेरून नाकपुडीद्वारे आपल्या शरीरात घेतो, ज्याद्वारे आपल्या शरीरातल्या प्राणाचं पोषण होतं, बाह्य प्राणातून आपण आपल्या शरीराचं पोषण करतो, शरीरातल्या वायूचं प्राणाचं पोषण करतो, तो आहे तो म्हणजे प्राण. त्यामुळं याला हृदयस्थिता असं नाव दिलंय. आता इथे हृदयस्थिता म्हणजे हृदयच असं म्हणायचं आहे का? तर नाही. छाती, आपण छातीमध्ये जी फुफ्फुसं आहेत, हृदय आहे, हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला त्यांनी हृदयस्थिता असं नाव दिलं. हृदयस्थाने हे स्थान त्यांनी वर्णन केलं. अपानस्तु पुनर्बुधे, बुधे म्हणजे काय? तर आतड्याचा जो शेवटचं टोक आहे तो जो भाग आहे तिथपर्यंत अपान वायूचं कार्य आहे. त्यानंतर समानो नाभी देशेतु, नाभी म्हणजे ह्या दोघांच्याही मध्यभागी असणारी जागा, जिथे आतड्यांची जागा आहे तिथे काय सांगितलेलं आहे? समान वायू सांगितलेला आहे. म्हणजे पोटाचा जो भाग आहे तो समान वायूमध्ये येतो आणि मोठा आतड्याचा जो भाग येतो तो अपान वायूच्या क्षेत्रामध्ये येतो. उदान हा कंठमाश्रित, उदानाचं स्थान कंठ वरती सांगितलंय. आणि व्यान हा सर्वेषु अंगेषु व्याप्य तिष्ठती सर्वदा सर्वदा, सर्व शरीरात व्यापून असणारा वायू कुठचा आहे? व्यान वायू आहे. आता यांचं सर्वांचं जर मुख्य कार्य बघितलं तर साधारणतः सांगून ठेवतो, जो प्राण आहे तो आतमध्ये घेण्याची क्रिया आहे. प्राण ही आपण आत घेण्याची क्रिया आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील प्राणाचं पोषण होतं. त्याच्या बरोबर विरुद्ध असणारा म्हणजे उदान वायू, जो शरीरातून बाहेर पडतो. म्हणजेच कंठातच त्याचं स्थान सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ मी आता बोलतो आहे, तर बोलत असताना जी मला शक्ती लागते आहे किंवा ज्या शक्तीद्वारे हे बोलणं होत आहे ती शक्ती म्हणजे हा उदान वायू आहे.
बाहेरच्या दिशेने, उत म्हणजे वरच्या दिशेने, उत आणि उदान हे शब्द उत पासूनच उदान हा शब्द बनलेला आहे. तर वरच्या दिशेने असणारा हा वायू आहे. त्यानंतर समानो, अपान. अपान हा कुठे आहे? अधोभागी. आणि त्याची कामं पण तशीच आहेत. अधोमार्गाची सर्व कामं ही त्याची आहेत. म्हणजे काय? लघवी म्हणजे मूत्र निष्क्रमण, गर्भ निष्क्रमण आणि मल निष्क्रमण या तिन्ही क्रिया अपानाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. समानो नाभिदेशेतु. आता या समानाचं जे स्थान आहे ते कुठे आहे? तर पोटात म्हणजे नाभीच्या ठिकाणी. मग तिथे काय आहे? तर पचनाची यंत्रणा सगळी बसवलेली आहे. जिथे आपल्याला अग्नी संदुक्षण होतं, जिथे आपल्या अन्नावर पाचनाची क्रिया होते, हे सगळं क्रिया ज्याने संचलित केली जाते असा जो वायू आहे तो समान वायू आहे. आणि व्यान, व्यान हा सर्व शरीरामध्ये, आता जरी हे सगळं ओष्ठ आपण बघितलं, ज्याच्यामध्ये समान आणि अपान वायू बघितले, त्याच्यानंतर छातीमध्ये प्राण बघितला, कंठामध्ये उदान वायू बघितला, आता उरले ना हात पाय उरले, सगळं डोकं उरलं, सगळीकडे जेवढे बाजूची अंग आहेत ती सगळी उरली. मग या अंगामध्ये सुद्धा पोषण आहेच चालू. मग ते कोण करतं? तर तो आहे व्यान वायू, जो सर्व संचारी आहे. आपल्या सर्व शरीरामध्ये वहन करण्याचं काम हा व्यान वायू करतो. आता या प्राणाला रंग दिलेले आहेत यांनी. या उपनिषदामध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की प्राणांना, हे जे 5 प्राण यांनी वर्णन केले, त्यांना एक एक रंग दिलेला आहे. अथ वर्णास्तु पंचानाम प्राणादीनाम अनुक्रमात रक्तवर्णो मणिप्रख्य प्राणवायु प्रकीर्तितः अपानस्तस्य मध्ये तु इंद्रगोपसमप्रभः समानस्तु द्वयोर्मध्ये गोक्षीर धवलप्रभः अपांडर उदानश्च व्यानो हि अर्चि समप्रभः. रंग क्रमशः कसे असतात? तर प्राणवायू हा रक्तवर्णी, मण्याप्रमाणे लाल अशा रंगाचा त्याचा वर्ण सांगितलेला आहे. लिहून घेताय तुम्ही? हा. हो सर, हो. प्राण्याचा रंग लिहून घ्या. लाल मण्याप्रमाणे. त्यानंतर अपान वायूचा रंग ही कसा आहे? हलका गुलाबी. इंद्रगोप समप्रभा. इंद्रगोप नावाचा एक किडा असतो. कोणाला माहिती असेल तर, पावसाळा जेव्हा सुरुवात होतो तेव्हा सुरुवातीला पाऊस पडायच्या आधी जेव्हा ते वादळ वगैरे येतं, मिरगाचा पाऊस म्हणतो. मिरगाचा पाऊस म्हणतो. मिरगाचा हा पाऊस आमचा. हा, त्या पावसाला बरोबर हे किडे हम्म. बाहेर पडतात. आणि आपल्याकडचे शेतकरी लोक सांगतात की हे किडे बाहेर पडले म्हणजे निरोप आता पाऊस निघाला. येणार. हा, प्रेडिक्शन करतात. तर तो इंद्रगोप किडा हा ज्या रंगाचा असतो तसा रंग याचा असतो. कोणाचा? अपान वायूचा. हम्म. प्राणा आणि अपानाच्या मध्ये जो समान वायू आहे, नाभिस्थित आहे, त्याचं रंग गाय के दूध जैसा सफेद, म्हणजे गाईच्या दुधाप्रमाणे पांढरा. त्यानंतर उदानाचा रंग हा हलका पिवळा रंग आहे. अपांडर उदानश्च. आणि व्यानो ही अर्ची समप्रभा. व्यानाचा रंग अग्नीप्रमाणे, अग्नीच्या ज्वाळा जशा दिसतात तसा सर. भगव्या रंगाचा. परत एकदा घेऊया. ओके. हम्म. प्राणाचा रंग कसा आहे? लाल मण्याप्रमाणे आहे. कशाचा? प्राण. प्राण. हा, प्राणवायूचा रंग लाल मण्याप्रमाणे. अपानाचा रंग इंद्रगोप किड्याप्रमाणे गुलाबी, लाल.
आमच्याकडे ज्या नोट्स टाकल्यात त्याच्यात तर तांबूस रंगाचं दिलंय सर. हा, इंद्रगोप समप्रभा. इंद्रगोप हा किडा ज्यानं बघितला ना त्याला बरोबर तो लाल रंग कळतो. कसा आहे बघा, इथे एक ना तुम्ही बघितलं तर यू कॅन डू म्हणून कोणतरी आहे बघा, शिल्पा दडगे या ज्या आहेत त्यांचा जो प्रोफाईल पिक्चर आहे हम्म. त्याचा जो लाल रंग आहे ना तसा रंग असतो त्या किड्याचा तो वरती. पिंकिशच आहे, पिंकच आहे तो. पिंकशच आहे आणि तो 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 रंग असतो इंद्रगोप किड्याचा. अच्छा. त्यानंतर समान या दोघांमध्ये असतो आणि त्याचा रंग काय आहे, गाईच्या दुधाप्रमाणे आहे. त्यानंतर उदात कसा आहे, हलका पिवळा. व्यानाचा रंग कसा आहे, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे. तर रिपीट सांगा सर, पहिले दोन समान वायूनंतरचे रिपीट सांगा. कोणापासून? समान वायूपासून. हा, समान जो आहे तो गाईच्या दुधाप्रमाणे पांढरा. उदानाचा रंग हलका पिवळा. आणि व्यानाचा अग्नीच्या ज्वालेप्रमाणे. आता यापुढे शेवटचा श्लोक आहे. यस्येदं मंडलं भित्वा मारुतो याति मूर्धनि यत्र यत्र प्रियेत्वापि न स भूयो अभिजायते न स भूयो अभिजायते. मुक्ति चाहने वाले जिस योगी के शरीर का प्राण वायु जब मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्धि और आज्ञा इन 6 चक्रों को भेद कर सिर में सहस्रार में पहुंच जाता है, वहां पर वह ज्ञान का प्रसाद प्राप्त करके तथा पर वैराग्य के साथ पुरुषत्व को प्राप्त करके लोकातीत परम पद को प्राप्त होता है। ऐसे योगी तीर्थ स्थान में या चांडाल के घर में अपना देह क्यों न छोड़े, उसका पुनर्जन्म नहीं होता। न स भूयो अभिजायते, पुन्हा पृथ्वी लोकावर येणं होत नाही. आता हा जो प्राण आहे तो किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी इथे हे वर्णन केलेलं आहे. प्राणाला मनाला लीन करण्यासाठी जे प्राणाची गती त्याच्यावरच मनाची गती अवलंबून आहे हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. जोपर्यंत प्राण चलायमान आहे तोपर्यंत मन सुद्धा चंचलच राहणार आहे. जेव्हा त्याचं नियमन आपल्याला व्यवस्थित करता येईल तेव्हा आपण मनावर नियंत्रण मिळवू शकतो आणि मनावर नियंत्रण मिळवल्यानंतर आपल्याला तर्क हे एक षडंग त्यांनी सांगितलेलं आहे. त्या तर्काचा आधार घेऊन आपल्याला मनाला ब्रह्मतत्वावर केंद्रित करण्याची काय होईल, बुद्धी होईल. आणि त्यानंतरचं जे सांगितलंय ते समाधी सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण ब्रह्मावर लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्याला काय ब्रह्मपदाची प्राप्ती होऊ शकते. तर हे सर्व करत असताना प्राणाची आवश्यकता इथे नमूद केलेली आहे सर्वात शेवटी, की प्राणाचं नियमन करणं आवश्यक आहे, त्याला उत्प्रेरित करणं आवश्यक आहे. जी मूलाधार पासून सहस्रार पर्यंत आपण चक्र बघितलेली आहे त्या चक्रामध्ये क्रमशः भेदन करून त्याला सहस्रारापर्यंत पोहोचवणं ही क्रिया, आणि जी या उपनिषदामध्ये षटक्रिया सांगितलेल्या आहेत त्या ह्या एकाच वेळी होत असतात. म्हणजे काही असं होणार आहे का की मी आता बसलोय आणि मूलाधारातनं माझा प्राण कुठे स्वादिष्ठान मणिपूर असं करत मी नेलोय आणि मला काहीतरी विशेष जाणीवा झाल्या, असं काही नसतं. तो स्वतःच्या एकाग्रतेमध्ये हळूहळू होत जाणारा फरक आहे जो आपल्याला सूक्ष्मत्वानं समजून घेण्याचा प्रकार आहे. आता ज्यानं प्राणाला नियमन करून ही गोष्ट करायला सुरुवात केली त्याला प्राणाबरोबर या जाणीवा सुद्धा होणार आहेत, कारण त्याचं मन सुद्धा प्राणाबरोबरच चलायमान आहे. परंतु ज्याचं नाही आहे त्याला अभ्यास वैराग्य सुद्धा
सांगितलेलं आहे, ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. हा हठमार्ग आहे, ज्या चक्र जे भेदन करत प्राणाला वर न्यायचं आहे, किंवा कुंडलिनी वगैरे हे जे शब्द आहेत, या सर्वांचा मतितार्थ कशात येतो, तर हठयोगामध्ये येतो. तेव्हा हे योग जे आहेत ते आपल्याला ब्रह्मपदापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे सर्व आहेत. बऱ्याच जणांना मिसकन्सेप्ट असतात की हा हठयोग आहे, मी काही हठयोग वगैरे नाही करणार, असं काही नसतं. सगळे मार्ग हे पूर्ण ब्रह्मरंध्रापर्यंतच आपल्याला नेणार आहे, ब्रह्मतत्वापर्यंतच आपल्याला नेणार आहे. आणि याची मुळं आपल्याला या उपनिषदामध्ये कशा प्रकारे आढळतात हे आपण उपनिषद पूर्ण एक संपवलेलं आहे. या उपनिषदामधून हाच आपण हे घेतलेला आहे, काय धडा घेतलेला आहे, की याच्यामध्ये सर्व यौगिक जे प्रक्रिया आहेत त्यांचा आरंभ म्हणा, किंवा प्रणवापासून किती गोष्टी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, यांचा आढावा आपण सर्व या उपनिषदामधून घेतला. हे सर्वात छोटं उपनिषद जे तुम्हाला अभ्यासाला आहे, याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण बघा काय काय बघितलेलं आहे. सुरुवातीला आपण काय बघितलं, तर प्रणव उपासना, बरोबर आहे. आणि तिथे आपण उदाहरण काय बघितलेलं, तर विष्णूला आपलं हे ओंकाराच्या रथावर आरूढ होऊन विष्णूला सारथी करून ब्रह्मलोकापर्यंतचा प्रवास करायचा आहे, आणि मध्ये रुद्राची आराधना करायची आहे. आणि जिथपर्यंत रथ जाईल तिथपर्यंत रथानं जा आणि पुढे पायी चालत जा, असं वर्णन केलं. म्हणजेच काय, तर जिथपर्यंत तुम्हाला शास्त्रांचा आधार जाता येईल तिथपर्यंत त्या शास्त्रांचा आधार घ्या, परंतु तिथे जा जिथपर्यंत ते शक्य आहे तोपर्यंत, पुढे त्याच्या आधाराची गरज नाही, ते टाकून द्या. त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे स्थूल कुठल्याही गोष्टीवर अवलंबित्व न ठेवणं हे इथे सूचित करायचं आहे त्यांना. पुढे त्यांनी षडांग योग सांगितला, बरोबर. षडांग योग कुठला आहे, तर पहिला काय आहे, प्रत्याहार. दुसरा काय आहे, ध्यान. तिसरा प्राणायाम. चौथा धारणा. तर्क, समाधी. षडांग योग उच्यते. एवढे आपण षडांग योग बघितला. त्यातला प्रत्याहार म्हणजे काय, तर जे विषय इंद्रियांचे आहेत त्या विषयांपासून इंद्रियाला तोडणे म्हणजे प्रत्याहार. लक्षात ठेवायला शब्द सोपा आहे. विषयांचा, आपल्या इंद्रियांचा आहार म्हणजे त्यांचे विषय, बरोबर. मग प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्यांच्या आहारापासून विलग करणे म्हणजे प्रत्याहार. ही गोष्ट लक्षात ठेवायला सोपी आहे, पटकन लक्षात राहते. हे पहिला प्रत्याहार, जेणेकरून आपल्याला मनाला कंट्रोल करता येईल यासाठी पहिली जर पायरी कुठली असेल तर प्रत्याहाराची आहे. त्यानंतर काय सांगितलं, तर प्राणायाम. पण मध्ये प्राणायाम सांगितला, कारण का, तर त्यांनी त्या क्रमानं घेतलंय. म्हणजे वर्णन करताना जे श्लोक आले ते सांगतोय मी तुम्हाला. तर प्राणायामाचं महत्व सांगितलं, की काय सांगितलं या श्लोकामध्ये, तर जसं पर्वतामध्ये असलेला धातू जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर अग्नीची क्रिया करावी लागेल. म्हणजेच मी फाउंड्रीचं उदाहरण दिलेलं तुम्हाला, बरोबर. धातू शुद्ध करून मिळवण्यासाठी त्याला तापवावं लागतं. मग ही तापवण्याची जी क्रिया आहे ती आपल्या शरीरामध्ये प्राणायामानं घडते, ज्यामुळं आपलं शरीर, मन शुद्ध होतं. प्राणायामाचे फळ अशा पद्धतीत त्यानं जे आपल्या शरीरामध्ये दोष आहेत त्यांचं दहन करण्यासाठी प्राणायामाचा वापर केला पाहिजे असं सांगितलं, बरोबर. त्यानंतर धारणा. धारणा ही म्हणजे त्यांनी क्रमानं हे पहिलं आधी सांगितलं, मग प्राणायाम कसा करायचा ते पण सांगितलं व्यवस्थित. त्यानंतर परत धारणा आणि ध्यान, समाधी ह्या गोष्टी आल्या, बरोबर. मग धारणा 3 कसं असतं ते सांगितलं, ध्येय ध्याता ध्यान, हे आपण बघितलेलं होतं. त्यानंतर प्राणायामाचे 3 प्रकार, पूरक, कुंभक, रेचक, हे आपण बघितले, बरोबर. पूरकामध्ये नासिकेद्वारे प्राणायाम, प्राणायाम आत घेणे. हा, म्हणजे प्राणायाम करत असताना कसा करायचा, सव्याहृती, सप्रणव, गायत्री सह, बरोबर. 3 वेळा अशा पद्धतीत प्राणायाम करायचा, अशा पद्धतीत त्यांनी वर्णन इथे केलेलं आहे. आणि कुंभकाच्या लक्षणामध्ये सांगितलेली गोष्ट काय आहे, तर
न उच्छ्वसेत न चैव निश्वसेत नैव गात्राणी चालये. हे महत्वाचं होतं इथे. कुठलंही अंग शरीराचं हलवायचं नाहीये. आणि त्यानंतर सांगितलं प्रशांताचं लक्षण. अंधवत पश्य रूपाणी म्हणजे आंधळ्याप्रमाणे बघायला शिका, बहिऱ्याप्रमाणे ऐकायला शिका आणि लाकडाप्रमाणे साक्ष. देह ठेवायला शिका. असा जो मनुष्य असेल तो प्रशांत म्हणवला जाईल. त्यानंतर धारणा. जे काही आपण आलंबन घेतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला शिकणे, याचं आपण धारण करणे, अशा पद्धतीत त्याला धारणा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तर्क. आगमस्य अविरोधेन उहनम तर्क उच्यते. आगमाच्या किंवा श्रुती स्मृती जे ग्रंथ आहेत त्यांचं पठन पाठन करणे, काय काय करणे, चिंतन मनन आणि निधिध्यासन अभ्यास करणे, हे सर्व कशामध्ये येतं तर तर्कामध्ये येतं. या तर्कामुळे काय होतं तर आपल्याला श्रद्धा निर्माण होते. ब्रह्मतत्वावरील श्रद्धा अतूट असणं आवश्यक आहे. त्यासाठी या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ब्रह्मतत्व जाणून घेणे का आवश्यक आहे हे मनुष्याला समजतं. म्हणून तर्क हे मध्ये त्यांनी एक अंग सांगितलेलं आहे षडांगामध्ये. आणि त्यानंतर सांगितलेलं आहे समाधीचं लक्षण. समम मन्येत यम लब्ध्वा स समाधी प्रकीर्तितः. सगळ्या मनातल्या काय जे विचार उठतायत मनामध्ये येणाऱ्या त्यांना सगळ्यांचं दमन करणे किंवा शमन करणे, नष्ट करणे, त्यावेळी समाधीची उत्पत्ती होते. आता या समाधीमध्ये काय काय म्हणजे ही समाधी जर मला लावायची असेल तर मला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, म्हणजेच साधक तत्व आणि बाधक तत्व काय काय असणार हे सांगितलं. मग काय 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 सांगितलं तर कुठल्या गोष्टी करायला पाहिजे तर दर्भासन वापरायला सांगितलं. भूमी कशी असली पाहिजे ते सांगितलं. सर्व दोष विवर्जित भूमी पाहिजे, बरोबर. त्यानंतर जप करायला सांगितला. नंतर कुठली कुठली आसनं सांगितली. पद्मासन, स्वस्तिकासन आणि भद्रासन. पद्मासन, भद्रासन. पद्मासन, स्वस्तिकासन, भद्रासन. 3 आसन. याच्यामध्ये 3 आसनं प्रमाण सांगितलेली: पद्मासन, स्वस्तिकासन आणि भद्रासन. ओके. बरोबर. भद्रासनाचा अर्थ माहितीये कोणाला? भद्रासनाला भद्र का म्हटलेलं आहे, भद्रासन का म्हणतात? नाही सर, सांगा हा, म्हणजे नाही माहिती, एकदा सांगा म्हणजे ओके भद्रासन. ओके. हा, भद्र याचा अर्थ कल्याणकारी. बऱ्याच जणांना भद्र म्हणजे काहीतरी विचित्र, असभ्य म्हणजे भद्र असं वाटत असतं. मला पण बरेच दिवस असा समज होता, म्हणून तुमचं पण क्लिअर करून टाकतो. भद्र म्हणजे कल्याणकारी. आलं लक्षात? जे आसन कल्याण करतं असं आसन म्हणजे भद्र आसन आहे. ठीक आहे. पुढे नंतर काय करावं तर नासिका पिधाय म्हणजे अंगुलीनं नासिकाचं हे करून एका नाकपुडीनं आत घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा, परत पहिल्या नाकपुडीनं घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा. हे करत असताना ओम याचं काय करायचं आहे, ध्यान करायचं आहे. ओम हा शब्द एकाक्षर ब्रह्म आहे असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. हा, ते हे करत असताना काय करायला पाहिजे तर दृष्टी ही स्थिर असली पाहिजे. डावीकडे उजवीकडे बघत बसलाय असं नको. आणि काय नको तर कुठलाही शरीरामध्ये कंप नको. म्हणजे काय हवं हे पण सांगितलं, काय नको हे पण सांगितलं, बरोबर. त्यानंतर 12 मात्रेपर्यंत हा श्वास रोखून धरायला सांगितलेला आहे. श्वास रोखण्याची क्रिया किती? 12 मात्रेपर्यंत कुंभ करायला सांगितलेला आहे. एक मात्रा म्हणजे किती? एका गुडघ्यावर एकदा हात फिरवायचा आणि एकदा टिचकी वाजवायची. याच्यासाठी जो कालावधी लागतो ती. ती एक मात्रा.
आता हे तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं मिळेल. उदाहरणार्थ मी आयुर्वेदामध्ये एके ठिकाणी हे मात्रा म्हणजे काय हे शिकलेलो होतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एकदा एक डोळा झाकून उघडण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढा, असं वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी मिळतात. परंतु इथे ह्यांनी ह्या हिंदी पुस्तकात दिलंय की एवढी मात्रा म्हणजे काय, तर असं दिलंय त्यांनी पुस्तक. ओके. पुढे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मनावर जेव्हा मनुष्य काय करतो, लक्ष केंद्रित करून मनाला आपल्या काय ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित करतो, तर त्याचा प्राण सुद्धा त्याबरोबर चलायमान होतो. जो आता आपण सर्वात शेवटचा भाग घेतला, जिथे आपण प्राणाचे पाचही प्रकार बघितले आणि प्राणाला उत करायला सांगितलेलं आहे, तर हे इथे ह्या श्लोकामध्ये 26व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. ज्याप्रमाणे प्राण चालतो त्याप्रमाणेच आपल्या मनाची सुद्धा काय होते, गती होते. मग प्राणाला जर ऊर्ध्व करायचं असेल, सगळी चक्र भेदत आपल्याला सहस्रारापर्यंत पोचायचं असेल, तर प्राणाला ऊर्ध्व करणं आवश्यक आहे, प्राणाचं नियमन करणं आवश्यक आहे. त्यानंतर काय करू नये म्हणजेच काय, कुठली तत्व बाधक तत्व कुठली असतात. योगाची जर क्रिया करायची आहे, ही षटक्रिया तुम्हाला करायच्या आहेत, या ज्यांनी दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या, तर त्याच्यामध्ये या गोष्टी टाळल्या पाहिजेत. एक म्हणजे भय, क्रोध, आलस्य, अतिस्वप्न, अतिजागर, अत्याहार, अनाहार, हे सर्व योग्यांनी काय केलं पाहिजे, विवर्जये, त्याग केला पाहिजे या सर्व गोष्टींचा. हे गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या पाहिजे. आता यांनी योगाभ्यासाचं फळ कसं सांगितलेलं आहे, एवढं सगळं मी केलं तर मला काय आणि किती दिवसात मिळेल, असा प्रश्न आपल्याला स्वाभाविक पडणं स्वाभाविक आहे. याचंही उत्तर यांनी इथे दिलेलं आहे. क्रमाने उत्तर दिलेलं आहे, नुसतं नाही. म्हणजे कसं, तर 3 महिन्यानंतर काय होईल, ब्रह्मज्ञान व्हायला लागेल. असा जर योगाने अभ्यास केला तर 3 महिन्यानंतर त्याला ब्रह्मज्ञान व्हायला लागेल. 4थ्या महिन्यात त्याला देवतांचं दर्शन होईल. 5व्या महिन्यात विराट आदी ब्रह्मस्वरूप दिसायला लागतील. आणि 6व्या महिन्यामध्ये निसंशय कैवल्य प्राप्ती होईल, असं त्यांनी सांगितलं. आता हे करत असताना त्यांनी जे क्रमाने स्थूलापासून सूक्ष्माकडे जाण्याची जी पद्धत आहे ती सांगितली. कारण धारणा, ध्यान, समाधी यामध्ये आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे, आणि तेही प्रकृतीला सोडून आत्मतत्वापर्यंत किंवा पुरुष तत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. बरोबर. म्हणजे जड गोष्टींचा त्याग करून जी चेतन तत्व आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ते सूक्ष्मात सूक्ष्म जाण्याची प्रक्रिया पण त्यांनी सांगितली. स्थूलापासून म्हणजे पंचमहाभूत, तन्मात्रा, अहंकार, महत्तत्व आणि प्रकृती यांच्याही पलीकडे जाऊन जो पुरुष तत्व आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. या सूक्ष्माती सूक्ष्मात आपलं संयम करणे ही क्रिया यांनी इथे सांगितली. बरोबर. त्यानंतर महाभूतांचं म्हणजे आपला जो सृष्टी संसर्जन क्रम ज्याला आपण म्हणू, सृष्टी उत्पत्ती क्रम असा जो आहे तो पण त्यांनी सांगितला, की पंचमहाभूतांमध्ये कशा प्रकारे तन्मात्रांचं अस्तित्व असतं. पृथ्वीमध्ये 5ही तन्मात्रा असतात. पृथ्वी महाभूतामध्ये 5ही तन्मात्रा अस्तित्वात असतात. त्यानंतर जलामध्ये 4 असतात. कुठलं नसतं, पृथ्वी नसतं. तेजामध्ये 3 असतात. कुठले नसतात, पृथ्वी आणि जल नसतात. वायूमध्ये 2 असतात. पृथ्वी, जल, तेज नसतात. आणि आकाशामध्ये आकाश हे एकमेव तन्मात्रा असते. बरोबर. अशा पद्धतीत महाभूतांचं अस्तित्व सुद्धा त्यांनी सूक्ष्मता जाणवून देण्यासाठी सांगितलं. बरोबर. जेव्हा आपण चिंतन करणार आहोत तर या अनुषंगाने स्थूलाकडून सूक्ष्मापर्यंत जाण्याची प्रक्रिया तुम्हाला करायची आहे हे समजावून देण्यासाठी सांगितलं.
आता त्याच्या पुढे श्वासाचं प्रमाण 1,16,013 हे प्रमाण सांगितलं, ज्याच्यामध्ये एका दिवसामध्ये एवढा श्वास आणि प्रश्वास करतो, हे त्यांनी इथे सांगितलं. आमच्याकडे 1,13,180 लिहिलेलं आहे. नाही, लिहिलेल्या नोट्स मध्ये 1,00,000 आणि आणि 1,13,180 त्रयोदश लक्ष चैको निश्वास अहोरात्र प्रमाण 1,00,000 किती लिहिलंय तिथे? 13,180. नाही, हे आता इथे संस्कृत जर वाचलं तर हे बरोबर दिसतं. अशितिश्च शतम किती चैव आहे? सहस्राणि त्रयोदश म्हणजे किती सर? लक्ष चैको विनिश्वास अहोरात्र प्रमाणतः. किती तिथं? 1,00,000. 16,013. त्यानंतर प्राण आदी वायूंची स्थानं सांगितली. प्राण कुठे असतो? हृदय स्थित, अपानो हृदय स्थित, समानो नाभिदेशे, त्यानंतर उदान कंठ आणि व्यान सर्व शरीरामध्ये व्यापून असतो. त्यानंतर सर्वांचे रंग सांगितले की प्राण आदी वायूंचे रंग कसे आहे. प्राण हा कसा आहे? लाल रंगाचा, मण्याप्रमाणे आहे. त्यानंतर अपान हा कसा आहे? गुलाबी, म्हणजे ह्याच्यासारखा इंद्रगोप किड्याप्रमाणे आहे. त्यानंतर समान हा दोघांच्या मध्ये आणि गोक्षीर धवल, म्हणजे गाईच्या दुधाप्रमाणे पांढरा. त्यानंतर उदान हा अपांडर, म्हणजे हलक्या पिवळ्या रंगाचा आहे. आणि व्यान हा अर्चिः समप्रभा, म्हणजे अग्नीच्या हे काय लपट, किंवा ज्वालेप्रमाणे. ज्याला आपण ज्वाळेप्रमाणे, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे असतो. आणि सर्वात शेवटी योगाचं जे उत्कृष्ट फळ आहे ते हठयोग मार्गाने सुद्धा समजावून दिलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी कसं उदाहरण दिलं, तर जी एवढी मंडलं आहेत किंवा जी चक्र आहेत त्या सगळ्यांना काय करत, भेदत भित्वा मारुतो याती मूर्धनी, मूर्धस्थानापर्यंत जो वायू आहे तो खालून वर पद्धतीनं जाणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, हठयोगाची प्रक्रिया. तर ही प्रक्रिया जशी प्राणामुळे पूर्ण होते तसा तो मनुष्य कधीही पुन्हा भूतलावर जन्म घेत नाही. म्हणजेच काय होतं, तर तो मोक्ष प्राप्त करतो. तर अशा पद्धतीत हे सगळं अमृतनाद उपनिषद आपलं पूर्ण झालं आहे. आता आपण दुसरं उपनिषद कुठलं घेऊया? 2 आहेत ना अजून आपल्याला. योग तत्व उपनिषद. योग तत्व उपनिषद. हा, आणि दुसरं कुठचं आहे? अजून तिसरं आहे. तेजोबिंदू उपनिषद. तेजोबिंदू हा, उपनिषद. तेजोबिंदू पण आहे. तेजोबिंदू माझ्या मते भरपूर मोठं उपनिषद आहे. आणि त्याचा टाइम नाही. हा, त्याचे प्रिंट आले नाही सर. हो, नाही आहे का आलेली? अच्छा, आलेली नाही ती. बरं बरं. मग योग तत्वपाला निषदला आपण सुरुवात करू ना, काय प्रॉब्लेम नाही. हो. आणि तेजोबिंदू असं आहे ना की खूपच आध्यात्मिक आहे तेजोबिंदू हे. आणि म्हणजे तेजोबिंदू समजता समजता लोक, मला सुद्धा, मी 2-3 वेळा आता वाचलंय ना, तरी सुद्धा त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी मिळतच राहतं. इतकं ते खूप गहन आहे आणि आध्यात्मिक आहे बऱ्याच पार्ट त्यातला जो आहे तो. आणि योगाशी संबंधित सगळं जे आहे ते ह्या योगतत्वामध्ये आहे. अमृतनाथ उपनिषदमध्ये जास्ती आहे, त्यातही आहे, परंतु जास्ती तो आध्यात्मिक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्या ज्या संकल्पना ह्याच्याशी